फक्त ढोकळाच नव्हे तर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इथे दररोज ताजे बनतात। या व्यतिरिक्त आजकाल कोणती पार्टी असेल किंवा ऑफिस मीटिंग असेल त्याला देण्यासाठी उपयुक्त असे बॉक्सेस पण दिले जातात। अधिक माहिती करता ही फिल्म शेवटपर्यंत मात्र नक्की बघा। नमस्कार। खाद्यपदार्थांच्या बाबतीत त्याचा स्वाद चांगला पाहिजे, ताजे पाहिजेत आणि किमतीत रिझनेबल पाहिजेत, हे सर्व जुळून येणाऱ्या अशा एका ठिकाणी आलेलो आहे की जिकडे ढोकळा किंवा इतर खाद्यपदार्थ दररोज 2दा ते 3दा ताजे बनतात आणि तेही अत्यंत रिझनेबल किमतीत। त्यामुळे तिथे आलात तर तुम्हाला गॅरंटेड अतिशय चांगले ताजे खाद्यपदार्थ मिळतात। ढोकळा आहे, सुरळीच्या वड्या आहेत, अळू वड्या आहेत, बरेच पदार्थ आहेत आणि सगळेच्या सगळे पदार्थ इकडे बनतात। त्यामुळे आपण याची सर्व माहिती करून घेऊया। हेलो, मैं दहीसर में रहने वाली हूँ और मैं यहाँ पे विजय भाई ढोकला वाले के पास 1-2 महीने से आ रही हूँ। यहाँ के क्वालिटी प्रोडक्ट्स हैं, सब में बहुत टेस्ट है, एवरीथिंग इज़ वेरी फ्रेश। यहाँ का सेव खमनी उंधियू खाया था हम लोग ने एंड ऑर्डर भी दिया हुआ था और हमारी सोसाइटी में 26 जनवरी का फंक्शन था तो उसमें हमने तिरंगी ढोकला भी बोला था विच वॉज वेरी मच लाइक। पनीर ढोकला जो है, पनीर शेजवान ढोकला जो है, ये भी सब बहुत अच्छा है। सो ऑल आइटम्स आर वेरी फ्रेश, वेरी हाइजीनिकली मेड एंड बहुत टेस्टी है। सो प्लीज आइए एंड यहाँ का आप टेस्ट लीजिए। थैंक यू। आता हे ठिकाण कुठे मी तुम्हाला सांगतो। बोरिवलीहून तुम्ही बोरिवली ईस्टहून दहिसरच्या बाजूला आलात की वाटेत मानव कल्याण म्हणून एक दवाखाना लागतो। मानव कल्याणच्या सिग्नलला तुम्ही बोरिवली येताना डावीकडे वळलात की तिथे विजयभाई ढोकळावाला ही मोठी अशी पाटी तुम्हाला दिसेल। त्या तिथे जे दर आहेत ते सगळे बाहेर डिस्प्ले केले आहेत, ते सगळे रिटेलचे दर आहेत। इथे होलसेलचे दर वेगळे असतात। मी नंतर मी जे फोन नंबर देतो ते तुम्ही नक्की चौकशी करा आणि ताज्या ताज्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला। विजयभाई ढोकळावाला हे जे नाव आहे दुकानाला दिलेलं, यांच्या कारखान्याला दिलेलं, त्यातले विजयभाई पुरोहित माझ्याबरोबर आहेत। तर त्यांनी हा व्यवसाय इथे बोरिवलीत 1998 साली चालू केला। तर सर, तुमचं हे जे ढोकळे आहेत, हो, आम्ही बघतोय रिझनेबल प्राइस आहे। हा 240 इज व्हेरी रिझनेबल आणि फ्रेश मिळतं लोकांना। फ्रेश पण दिवसांना किती वेळा बनतो ढोकळा? 4 वेळा बनतात। 4 वेळा बनतो। 4 वेळा बनतात। आणि हा रिटेलचा रेट जो आहे, हा तुमचा होलसेलचा जो कोणी मागितला, हा इतर दुकानदारांनी किंवा कॅटरर्सनी हो. किंवा कोणाच्या घरी काही फंक्शन आहे हा तर तुम्ही ते दुकानदाराने एखादं सांगितलं तर तुम्ही कुठपर्यंत देता? म्हणजे अंधेरी पार्लर देऊ शकता? हो हो, पुरा मुंबईमध्ये देतो मी। हा, होलसेल होलसेल आणि व्ही फास्ट मध्ये पण देतो मी। तुम्ही फास्ट मध्ये पण हो, देतो। हो. पण होलसेलचा जो आहे ते मिनिमम किती किलो घेतला पाहिजे? मिनिमम 5 किलो। 5 किलो असेल तर तुम्ही देता। हा, हा. तर कोणाकडे जर फंक्शन असेल, किटी पार्टी, बर्थडे, तर तुम्ही 5 किलो पर्यंत तुम्ही कुठेही पाठवू शकता। बोरिवली कांदिवली दहिसर मध्ये मी फ्री होम डिलिव्हरी देतो। Free home delivery. या हा आणि त्याच्या अगोदर पुढे हा. तर ते व्ही फाटचे पैसे पार्टीला द्यायला लागतात। बरोबर आहे, बरोबर। तर तुम्ही हे लक्षात ठेवा की नुसता ढोकळाच नाही तर इतर खाद्यपदार्थ बरेच आहेत। आणि मी इथे बघितलं, इथे तुम्ही बॉक्स बनवून पण देता। हा, बॉक्स म्हणजे बनवून कुठलं देतो। काय आजकाल सोसायटी मीटिंग असेल हा. तरी बॉक्स मागवतात, 100 आहे, 200 आहे, 300 500 बुक्स जातात। हा, मोठ्या function. बॉक्स में कस्टमाइज असतं। म्हणजे लोकांनी सांगितलं आम्हाला एक समोसा पाहिजे, एक समोसा पाहिजे, 2 जिलेबी पाहिजे, एक बर्फी पाहिजे, एक पेढा पाहिजे, एक वेफर पाहिजे आणि लहान समोसा पाहिजे, तो सगळं मिक्स करून मी कॉम्बिनेशन करून देतो। कॉम्बिनेशन करून देता। या मग चालेल, ज्यात जे काय पदार्थ असतील त्याप्रमाणे रेट असतो तुमचा। हो हो, तर ही चांगली सोय आहे। आजकाल लोकांना हे बॉक्सेस देणंही बरोबर पडतं। त्यामुळे तुम्ही इकडे या, मी जे फोन नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही यांचे संपर्क साधा। आणि तुमचं बंद कोणत्या दिवशी असतं? सोमवारी दुपारी 4 वाजता, त्याच्यानंतर संध्याकाळी बंद, बाकी सगळे हो, दिवस हा, चालू। आणि 365 दिवस बरोबर, चालू. सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होती हो हो, आणि रात्री 9 वाजतापर्यंत।
बरं, तर आता मी यांचे पदार्थ ढोकळ्याचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा इतर खाद्यपदार्थ कुठले आहेत त्याची माहिती थोड्या वेळात तुम्हाला देतो. यांच्याकडे डेली मिळणारे फ्रेश पदार्थ इथे आता मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत. त्याच्याबद्दलची माहिती ललित भाई आपल्याला देत आहेत. ललित भाई, काय काय याच्यात? मैं विजयभाई खमन हाउस दहीसर ईस्ट, नायलॉन ढोकला, हा खांडवी, मसाला इडली, व्हाइट ढोकला, सैंडविच ढोकला, आलू वड़ी, पनीर चिली समोसा, चीज कोन समोसा, चायनीज समोसा, ग्रीन मिनी समोसा, पंजाबी समोसा आणि पिझ्झा ढोकळा आणि स्वीट मध्ये जलेबी देसी घीची आणि पपैया स्वीट चटणी, ग्रीन चटणी आणि काठियावाडी कढी. आणि डेली तुमच्याकडे फ्रेश फाफडा पण मिळतो. डेली लाइव फाफड़ा साहब. लाईव्ह फाफडा, बरोबर. धन्यवाद सर. ओके, थैंक यू सो मच. हम लोग यहाँ पर डेली आते हैं. ये खमन ढोकला पसंद है हमें और कचौड़ी लेके जाते हैं रेगुलर. बहुत बढ़िया बनाते हैं, अच्छे. और भी सब भी पात्रा वगैरह खाते हैं हम लोग. बढ़िया आता है, रेगुलर लेकर जाते हैं, अच्छा बनाते हैं. खूप ऐकलेलं आहे ऍक्च्युली या दुकानाचं. तो फर्स्ट टाइम मी इथे बाय करायला आलोय. बघूया कशी टेस्ट आहे, त्यानुसार मग तुम्हाला पुढे आयडिया देईनच मी कसं आहे. मी सुरुवातीला म्हटलं तसे यांच्याकडे हे सर्व पदार्थ या इथेच बनतात आणि तुम्हाला ऑलवेज ते ताजेच मिळतात. त्यामुळे तुम्ही या बोरिवली दहिसरच्या मधल्या ठिकाणी या. आता मी तुम्हाला काही पदार्थांचे टेस्ट करून सांगतो. हा जो ढोकळा आहे त्याच्यावर त्यांनी या याच्यात चटण्या दिल्यात एवढ्या प्रकारच्या, तिखट, गोड. ताजा ढोकळा खाण्याची मजा वेगळीच असते. यांच्याकडे कोणत्याही वेळ आला, संध्याकाळी तरी दिवसातनं 4 वेळा यांच्याकडे या कारखान्यात पदार्थ बनवणं चालू असते. यांच्याकडे सुरळीची वडी आहे, ती कशी आहे सांगतो. ढोकळा तर अप्रतिम आहे आणि 240 रुपये किलो आहे. छान आहे. सँडविच ढोकळा चांगला आहे. आणि मला इथला सर्वात जास्त जो पदार्थ आवडतो तो म्हणजे यांचा पिझ्झा ढोकळा. मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो हा. आणि तो जैन प्रकारात उपलब्ध आहे. भरपूर कॉर्न आहे त्याच्यावर. खूपच छान ढोकळा आणि त्याला पिझ्झाचा लेअर आहे. पिझ्झाचे जे इन्ग्रेडियंट असतात एकदम छान आहे. तुम्ही आवर्जून इकडे आलात तर पिझ्झा ढोकळा मात्र नक्की घेऊन जा. त्यांची जिलबी आणि फाफडा, आणि फाफड्याबरोबर त्यांनी कढी पण देतात. ते फाफडा कढी सकाळी लवकर आलात तर एकदम गरम खायला मिळेल. लाईव्ह काउंटर असतो त्यांचा फाफड्याचा. फाफडा आणि जलेबी अनेक लोकांचा सकाळचा नाश्त्याचा फेवरेट पदार्थ आहे. हा प्रकारे खमणी, म्हणजे आपण याला आमिरी खमण म्हणतो. आमिरी खमण डाळिंबाचे दाणे घालून. हा सगळ्या ठिकाणी मिळतोच असं नाही. खूप छान आहे आणि एकदम ताजा असल्यामुळे याची चव पण अप्रतिम आहे. कुरकुरीत आहे. जिलबी खूपच छान आहे, प्रमाणात गोड आहे. एकंदरीत मला हे सगळे पदार्थ अत्यंत आवडलेले आहेत. चविष्ट आहेत, ताजे आहेत आणि रिझनेबल किमतीतले आहेत. तुम्ही या इकडे नक्की या आणि हे सगळे पदार्थ घरी घेऊन जा किंवा इथे पर प्लेट पण असे देतात. ढोकळा 1 प्लेटचा किंवा जिलबी आणि फाफडा 1 प्लेट. त्यामुळे तुम्ही इथे येऊन आस्वाद घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हवे तर मी जे फोन नंबर दिले त्याचा संपर्क साधून तुम्ही घरपोच मागवू शकता. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा. आवडला असेल तर या दुकानातले पदार्थ नक्की ट्राय करा. आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.